पुरुषोत्तम मासातील पद्मिनी एकादशी ही अत्यंत पवित्र, दुर्मिळ आणि पुण्यदायी मानली जाते. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये या एकादशीचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, व्रत, नामस्मरण आणि दीपदान व्यक्तीच्या जीवनातील अनेक अडथळे दूर करण्यास मदत करतात. वर्षभरात येणाऱ्या इतर एकादशींपेक्षा पद्मिनी एकादशी अधिक प्रभावशाली मानली जाते, कारण ती पुरुषोत्तम मासात येते. या काळात भगवान विष्णूंची कृपा लवकर प्राप्त होते अशी भक्तांची श्रद्धा असते. म्हणूनच अनेक भक्तजन या दिवशी मनापासून उपवास करतात, संध्याकाळी दीप लावतात आणि आपल्या मनातील इच्छा भगवानांसमोर व्यक्त करतात. आपल्या जीवनात कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. मेहनत करूनही यश मिळत नाही, घरात सतत चिंता वाढते, आर्थिक अडचणी संपत नाहीत किंवा मन कायम अस्वस्थ राहते. अशावेळी आध्यात्मिक शक्ती माणसाला मानसिक आधार देतात. पद्मिनी एकादशीचा दिवस याच कारणासाठी विशेष मानला जातो. असे म्हणतात की या दिवशी केलेली प्रार्थना मनाला नवीन आशा देते आणि व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. भगवान विष्णूंचे स्मरण केल्याने मनातील भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढू लागतो. अनेक भक्तांचे अनुभव असे सांगतात की श्रद्धेने केलेली प्रार्थना व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल घडवून आणते आणि त्या बदलामुळे जीवनात चांगल्या गोष्टी घडू लागतात. या एकादशीच्या रात्री दीपकासमोर इच्छा व्यक्त करण्याची एक जुनी धार्मिक परंपरा सांगितली जाते. ही परंपरा फक्त इच्छा मागण्यापुरती मर्यादित नसून मन शुद्ध करण्याची प्रक्रिया मानली जाते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन गव्हाच्या पिठाचा किंवा कणकेचा छोटासा दिवा तयार करावा. त्या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तेल घालावे आणि त्यात थोडीशी हळद मिसळावी. हळद शुभत्व, मंगलता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. त्यानंतर शांत मनाने तो दिवा प्रज्वलित करावा. वातावरणात शांतता असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा. मंत्र जप करताना मन विचलित होऊ देऊ नये. आपल्या मनात भगवान विष्णूंचे रूप धारण करून पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करावे. मंत्रजप पूर्ण झाल्यानंतर काही क्षण डोळे मिटून शांत बसावे. त्यावेळी आपल्या मनातील इच्छा, चिंता किंवा स्वप्न भगवानासमोर व्यक्त करावे. इच्छा व्यक्त करताना लोभ, मत्सर किंवा दुसऱ्याचे नुकसान होईल अशी भावना मनात ठेवू नये. शुद्ध आणि सकारात्मक भावनेने केलेली प्रार्थना मनाला अधिक शक्ती देते. अनेक वेळा लोकांना वाटते की फक्त उपाय केल्याने सर्व काही बदलून जाईल, परंतु धार्मिक उपायांसोबत चांगले कर्म, प्रामाणिक प्रयत्न आणि संयम देखील तितकेच महत्त्वाचे असतात. भगवानावर श्रद्धा ठेवून सतत योग्य दिशेने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला जीवनात मार्ग नक्की सापडतो. पद्मिनी एकादशीच्या दिवशी घरातील वातावरण सात्विक ठेवणे अत्यंत आवश्यक मानले जाते. शक्य असल्यास या दिवशी वादविवाद, कटू शब्द आणि नकारात्मक विचार टाळावेत. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. देवघरात तुळशीसमोर दीप लावावा आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करावा. घरात सुगंधी धूप लावल्याने वातावरण प्रसन्न राहते. काही भक्तजन या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय मानला जातो. तसेच गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान केल्याने पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये दानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे, कारण दानामुळे मनातील अहंकार कमी होतो आणि करुणेची भावना वाढते. अनेकांना प्रश्न पडतो की दीपकासमोर इच्छा बोलण्यामागे नेमके कारण काय आहे. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर दीप म्हणजे प्रकाश, आशा आणि सकारात्मक ऊर्जा. अंधार दूर करून प्रकाश देण्याचे काम दीपक करतो. त्याचप्रमाणे जीवनातील निराशा दूर करून मनात नवीन विश्वास निर्माण करण्याचे प्रतीक म्हणून दीपदान केले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती शांत मनाने आपल्या ध्येयाचा विचार करते आणि त्यासाठी प्रार्थना करते, तेव्हा तिचे मन अधिक केंद्रित होऊ लागते. त्यामुळे त्या व्यक्तीची विचारशक्ती मजबूत होते आणि ती आपल्या उद्दिष्टाकडे अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करू लागते. म्हणूनच अनेक भक्तांना या उपायानंतर मानसिक शांती आणि सकारात्मक बदल जाणवू लागतात. या दिवशी तुळशीचे विशेष महत्त्व देखील सांगितले जाते. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे पद्मिनी एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर दीप लावून प्रदक्षिणा घातल्यास घरातील नकारात्मकता कमी होते अशी श्रद्धा आहे.
काही भक्तजण तुळशीच्या मुळाशी थोडेसे कच्चे दूध अर्पण करतात आणि घरातील सुखशांतीसाठी प्रार्थना करतात. असे म्हणतात की ज्या घरात नियमित तुळशी पूजन केले जाते त्या घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते. या एकादशीच्या दिवशी उपवास करताना फक्त शरीराचा नव्हे तर मनाचाही संयम आवश्यक मानला जातो. उपवासाचा खरा अर्थ म्हणजे वाईट विचारांपासून दूर राहणे आणि मनाला ईश्वर भक्तीत लावणे. दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याने मन शांत राहते. काही लोक फक्त अन्नाचा त्याग करतात पण मनात राग, मत्सर आणि चिंता ठेवतात. अशावेळी उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही अशी धार्मिक मान्यतांमध्ये सांगितले जाते. म्हणूनच या दिवशी मन शुद्ध ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. अनेक भक्तांचे अनुभव असे सांगतात की पद्मिनी एकादशीच्या दिवशी श्रद्धेने केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. काहींच्या घरातील आर्थिक अडचणी कमी झाल्या, काहींना मानसिक शांती मिळाली, तर काहींना नवीन कामांमध्ये यश मिळू लागले. अर्थातच प्रत्येक गोष्ट तात्काळ घडेल असे नाही, परंतु श्रद्धा, संयम आणि सततचे प्रयत्न व्यक्तीला योग्य दिशेने पुढे नेतात. भगवानावर विश्वास ठेवून सकारात्मक विचारांनी जीवन जगणारा माणूस संकटांनाही धैर्याने सामोरा जाऊ शकतो. पद्मिनी एकादशी हा फक्त धार्मिक सण नाही, तर आत्मविश्वास, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा दिवस आहे. या दिवशी केलेली प्रार्थना माणसाला अंतर्मनातून मजबूत बनवते. म्हणूनच या पवित्र रात्री दीपकासमोर बसून मनापासून आपल्या इच्छा व्यक्त करा, भगवान विष्णूंचे स्मरण करा आणि जीवनात चांगले कर्म करण्याचा संकल्प करा. श्रद्धा आणि प्रामाणिक प्रयत्न यांची साथ असेल तर जीवनातील अनेक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. पद्मिनी एकादशीच्या पवित्र रात्री अनेक भक्तजन जागरण करून भगवान विष्णूंचे नामस्मरण करतात. धार्मिक मान्यतेनुसार या रात्री वातावरणात सात्विकता अधिक प्रमाणात असते आणि मन एकाग्र करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. म्हणूनच अनेक ठिकाणी भजन, कीर्तन आणि विष्णू मंत्रांचा जप केला जातो. रात्री उशिरापर्यंत दिवा तेवत ठेवण्याची परंपरा देखील काही ठिकाणी पाहायला मिळते. असे मानले जाते की दीपाचा प्रकाश घरातील नकारात्मकता दूर करून सुख, शांती आणि समृद्धीचे वातावरण निर्माण करतो. विशेष म्हणजे या दिवशी केलेले जागरण केवळ धार्मिक विधी नसून मनाला वाईट विचारांपासून दूर ठेवण्याचा एक मार्ग मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्र आणि गोड नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. काही भक्तजन केशरयुक्त खीर किंवा शिरा बनवून भगवानास अर्पण करतात. धार्मिक कथांमध्ये असे सांगितले जाते की भगवान विष्णूंना साधेपणा आणि भक्ती अधिक प्रिय असते. त्यामुळे मोठ्या दिखाव्यापेक्षा मनातील श्रद्धा महत्त्वाची मानली जाते. एखाद्या व्यक्तीकडे जास्त साधन सामग्री नसली तरी ती व्यक्ती मनापासून प्रार्थना करत असेल तर भगवान तिच्या भक्तीवर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच अनेक भक्त साध्या पद्धतीने पूजा करूनही अंतर्मनातून समाधान अनुभवतात. पद्मिनी एकादशीच्या दिवशी एक विशेष गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपल्या शब्दांची शुद्धता. या दिवशी कटू भाषा वापरणे, कुणाची निंदा करणे किंवा वाद निर्माण करणे टाळावे, कारण धार्मिक दृष्टिकोनातून शब्दांमध्ये देखील ऊर्जा असते असे मानले जाते. आपण जसे बोलतो तसेच वातावरण आपल्या आसपास निर्माण होत जाते. म्हणूनच या दिवशी शक्य तितके शांत, प्रेमळ आणि सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करावा. घरातील लहान मोठ्यांशी आदराने वागावे. अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरात तणाव निर्माण होतो, परंतु अशा पवित्र दिवशी क्षमा आणि प्रेम यांना अधिक महत्त्व दिले जाते. अनेक भक्तांना असे वाटते की फक्त इच्छा व्यक्त केली की ती लगेच पूर्ण होईल, परंतु धार्मिक परंपरा आपल्याला संयम आणि सतत प्रयत्न करण्याचाही संदेश देतात. दीपकासमोर इच्छा बोलणे म्हणजे आपल्या ध्येयाची स्पष्ट जाणीव स्वतःलाच करून देणे होय. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करते तेव्हा तिच्या मनामध्ये त्या ध्येयासाठी काम करण्याची प्रेरणा निर्माण होते. त्यामुळे ती व्यक्ती अधिक मेहनत घेऊ लागते, योग्य निर्णय घेऊ लागते आणि हळूहळू यशाच्या दिशेने पुढे जाऊ लागते. म्हणूनच श्रद्धेसोबत कर्म देखील तितकेच आवश्यक आहे. या एकादशीच्या दिवशी काही छोटे उपाय देखील अत्यंत शुभ मानले जातात. उदाहरणार्थ, घराच्या मुख्य दरवाजाजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. काही भक्तजन या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून 7 प्रदक्षिणा घालतात. पिंपळाचे झाड भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. तसेच तुळशीच्या रोपट्याजवळ दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी टिकून राहते असे अनेक वृद्ध लोक सांगतात.
या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे देखील अत्यंत पुण्यदायी मानले जाते. काही भक्त अन्नदान करतात, तर काही लोक वस्त्रदान किंवा आर्थिक मदत करतात. धार्मिक मान्यतेनुसार दान केल्याने मनातील लोभ कमी होतो आणि जीवनात समाधानाची भावना वाढते. अनेक वेळा माणूस फक्त स्वतःच्याच अडचणींचा विचार करत राहतो, परंतु जेव्हा तो दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येतो, तेव्हा त्याच्या मनात वेगळीच सकारात्मकता निर्माण होते. म्हणूनच पद्मिनी एकादशीच्या दिवशी शक्य तितकी सेवा आणि दान करण्याचा प्रयत्न करावा. या पवित्र दिवशी घरात शंखनाद करण्यालाही विशेष महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की शंखाचा आवाज वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. सकाळी आणि संध्याकाळी पूजा करताना शंख वाजवल्यास घरात प्रसन्नता निर्माण होते. अनेक भक्तजन भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर बसून विष्णू सहस्त्रनामाचे पठण करतात. या मंत्रांमुळे मन स्थिर राहते आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सतत चिंता आणि तणावात जगत असतो. अशावेळी आध्यात्मिक साधना मनाला शांतता देण्याचे काम करते. पद्मिनी एकादशीच्या रात्री इच्छा व्यक्त करताना काही गोष्टी टाळणे देखील महत्त्वाचे मानले जाते. उदाहरणार्थ दुसऱ्याचे नुकसान व्हावे अशी इच्छा करू नये. चुकीच्या मार्गाने पैसा किंवा यश मिळावे अशी प्रार्थना करू नये. धार्मिक परंपरा नेहमीच चांगल्या कर्मांचा संदेश देतात. त्यामुळे आपल्या इच्छा देखील सकारात्मक आणि सर्वांच्या कल्याणाशी संबंधित असाव्यात. मनात जर चांगुलपणा असेल तर त्याचा परिणाम आपल्या विचारांवर आणि कृतींवर देखील दिसू लागतो. काही भक्तजन या दिवशी आपल्या घरात छोटेखानी विष्णू पूजन आयोजित करतात. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून आरती करते, भजन म्हणते आणि भगवानाचे स्मरण करते. अशा धार्मिक वातावरणामुळे घरातील नाती अधिक घट्ट होतात. एकत्र प्रार्थना केल्याने कुटुंबामध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते. आजच्या काळात अनेक लोक मोबाईल आणि कामाच्या व्यस्ततेमुळे एकमेकांपासून दूर जात आहेत. अशावेळी धार्मिक सण आणि व्रत कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचे काम करतात. असे म्हणतात की पद्मिनी एकादशीच्या दिवशी केलेली खरी प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. कधी ती आपल्याला अपेक्षित स्वरूपात पूर्ण होते, तर कधी भगवान आपल्यासाठी त्याहून चांगला मार्ग तयार करतात. त्यामुळे प्रार्थना केल्यानंतर अधीर होऊ नये. श्रद्धा आणि धैर्य कायम ठेवावे. जीवनात संकटे येतात, परंतु भगवानावर विश्वास ठेवून पुढे जाणारा माणूस शेवटी मार्ग शोधून काढतो. म्हणूनच या पवित्र रात्री दीपकासमोर बसून मन शांत करा, भगवान विष्णूंचे नामस्मरण करा आणि सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्याचा संकल्प करा. पद्मिनी एकादशीच्या पवित्र दिवशी मन, शरीर आणि विचार यांची शुद्धता राखणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनेक भक्तजन या दिवशी सकाळपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण करतात. घरात भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप, आरती आणि भजन सुरू असते. काही लोक दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहतात. धार्मिक मान्यतेनुसार या मंत्रामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि तो मनाला स्थिर ठेवण्याचे कार्य करतो. जीवनातील चिंता, भीती आणि नकारात्मक विचार कमी करण्यासाठी मंत्रजप अत्यंत प्रभावी मानला जातो. म्हणूनच या एकादशीच्या दिवशी शक्य तितका वेळ भगवानाच्या स्मरणात घालवण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट अनेक ज्येष्ठ लोक सांगतात, ती म्हणजे संध्याकाळनंतर घरात अंधार ठेवू नये. शक्य असल्यास देवघरात, तुळशीसमोर आणि मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा. दीपाचा प्रकाश हा आशा, श्रद्धा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. अनेक भक्तांचे असे अनुभव असतात की नियमित दीपदानामुळे घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न लागू लागते. विशेषतः पद्मिनी एकादशीच्या रात्री लावलेला दीप अत्यंत शुभ मानला जातो, कारण ही रात्र भगवान विष्णूंच्या कृपेची रात्र मानली जाते. म्हणूनच अनेक भक्तजन पूर्ण श्रद्धेने दीप प्रज्वलित करून आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. या दिवशी इच्छा व्यक्त करताना मनामध्ये पूर्ण विश्वास असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. काही लोक फक्त परंपरा म्हणून उपाय करतात, पण त्यांच्या मनात श्रद्धा नसते. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर श्रद्धेशिवाय कोणतेही पूजन पूर्ण मानले जात नाही. जेव्हा व्यक्ती मनापासून भगवानासमोर आपली भावना व्यक्त करते, तेव्हा तिच्या मनातील भीती कमी होऊ लागते. त्यामुळे व्यक्तीमध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण होतो. हा आत्मविश्वासच पुढे जाऊन जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करण्याची ताकद देतो. म्हणूनच धार्मिक उपायांमध्ये मनाची शक्ती आणि सकारात्मक विचार यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक भक्तजन या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर बसून काही क्षण ध्यान करतात. ध्यानामुळे मन शांत होते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सतत तणावाखाली जगत असतो. पैसा,
काम, जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता यामुळे मन थकून जाते. अशावेळी काही क्षण शांत बसून भगवानाचे स्मरण केल्याने मानसिक समाधान मिळते. धार्मिक परंपरांमध्ये ध्यान आणि प्रार्थना यांना केवळ पूजा नसून मानसिक आरोग्य सुधारण्याचा मार्ग देखील मानले गेले आहे. या एकादशीच्या दिवशी काही लोक आपल्या घरात भगवान विष्णूंच्या कथा ऐकतात किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन करतात. विशेषतः श्रीमद भगवद्गीता किंवा विष्णू पुराणातील काही अध्याय वाचणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्याने व्यक्तीच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होतात, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि मनात चांगले संस्कार निर्माण होतात. म्हणूनच अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी मुलांनाही धार्मिक कथा सांगण्याची परंपरा आहे, जेणेकरून त्यांच्या मनात श्रद्धा, संस्कार आणि चांगुलपणाची भावना निर्माण होईल. पद्मिनी एकादशीच्या दिवशी केलेले काही छोटे नियम देखील जीवनात मोठा बदल घडवू शकतात. उदाहरणार्थ, या दिवशी खोटे बोलणे टाळावे, कोणालाही दुखावू नये आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक दृष्टिकोनातून प्रत्येक चांगले कर्म पुण्य वाढवणारे मानले जाते. अनेक वेळा माणूस मोठे उपाय शोधत असतो, पण आपल्या दैनंदिन वागण्यात सुधारणा करत नाही. प्रत्यक्षात चांगले विचार, नम्र स्वभाव आणि इतरांशी प्रेमाने वागणे हेच खरे आध्यात्मिक उपाय आहेत. भगवानाची खरी पूजा म्हणजे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे, असे अनेक संतांनी सांगितले आहे. या दिवशी काही भक्तजन पक्ष्यांना दाणे टाकतात किंवा गायीला हिरवा चारा खाऊ घालतात. प्राण्यांप्रती दया दाखवणे हे देखील पुण्याचे कार्य मानले जाते. तसेच घरात आलेल्या अतिथींचा आदर करणे आणि गरजू व्यक्तीला मदत करणे अत्यंत शुभ समजले जाते. धार्मिक परंपरा नेहमीच माणुसकी आणि सेवाभावाचा संदेश देतात. म्हणूनच फक्त पूजा करून थांबू नये, तर आपल्या कृतींमधूनही चांगुलपणा दिसला पाहिजे. अनेक भक्तांना असे वाटते की त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल. पण धार्मिक परंपरा आपल्याला संयम शिकवतात. प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. काही वेळा आपण जी इच्छा करतो ती लगेच पूर्ण होत नाही, कारण कदाचित भगवानाने आपल्यासाठी त्याहून चांगला मार्ग ठेवलेला असतो. त्यामुळे प्रार्थना केल्यानंतर निराश होऊ नये. श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सततचे प्रयत्न कायम ठेवावेत. जीवनात संकटे आली तरी भगवानावर विश्वास ठेवून पुढे चालत राहावे. पद्मिनी एकादशीचा खरा संदेश म्हणजे अंतर्मनातील अंधार दूर करून जीवनात श्रद्धेचा प्रकाश निर्माण करणे. दीपकासमोर इच्छा बोलण्याची परंपरा ही फक्त धार्मिक कृती नाही, तर स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. जेव्हा व्यक्ती शांत मनाने आपल्या ध्येयाचा विचार करते आणि भगवानाकडे प्रार्थना करते, तेव्हा तिच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. त्यामुळे ती व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने आणि धैर्याने जीवन जगू लागते. म्हणूनच या पवित्र पद्मिनी एकादशीच्या रात्री श्रद्धेने दीप प्रज्वलित करा, भगवान विष्णूंचे नामस्मरण करा आणि आपल्या मनातील इच्छा शांतपणे व्यक्त करा. पण त्यासोबत चांगले कर्म, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचारांची साथ कधीही सोडू नका. कारण श्रद्धा आणि कर्माचा संगम झाला की जीवनातील अनेक अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. भगवान विष्णूंची कृपा आपल्या सर्व भक्तजनांवर सदैव राहो आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान नांदो.